नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाचवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत गटाशी जुळणारे पद यांतर्गत संख्या व त्याचबरोबर यातील सर्व उपघटकांवर एक थोडक्यात उजळणी घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण पाचवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत गटाशी जुळणारे पद यामध्ये सर्व उपघटकांवर आधारित म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आज शिकूया शब्द, आकृती आणि संख्या यावर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारांचा। सुरुवात करूया शब्दांपासून। आता आपण शब्दांच्या बाबतीत काय वाक्य सांगितलं होतं त्याविषयी थोडंसं बोलूया 2 मिनिटांमध्ये। बघा, जर आपल्याला गटाशी जुळणारे पद यामध्ये शब्दांचा संबंध जर पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मराठी या विषयाचा चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे। मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन, अनेक वचन, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, त्याचबरोबर जे अलंकारिक शब्द आहेत, समूहदर्शक शब्द आहेत, पिल्लूदर्शक शब्द आहेत, घरदर्शक शब्द आहेत, या शब्दांचा अभ्यास असणं गरजेचं आहे, कारण त्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात। घरदर्शक शब्दांचा गट येईल, एकवचनी शब्दांचा गट येईल, अनेक वचनी शब्दांचा गट येईल। मग तो आपल्याला ओळखता आला पाहिजे, यासाठी त्या घटकाचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाबरोबर आपण गणित या विषयाबद्दल बोललेलो होतो। गणितामध्ये चौकोन, वर्तुळ, आयत, त्रिकोण, पंचकोन असेल किंवा इतर काही ज्या मूलभूत संकल्पना आहेत, सरळ व्याज असेल किंवा नफा तोटा असेल, या ज्या काही गोष्टी आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता असते। मूलभूत क्रिया आपण बघितलं होतं बघा, भाज्य, भाजक, भागाकार म्हणजेच काय मूलभूत क्रिया असतील किंवा मूलभूत संबोध असतील, संकल्पना असतील, त्या गणितातल्या संकल्पना सुद्धा तुम्हाला पक्क्या करायच्या आहेत, कारण त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तसेच गणिताबरोबर आपण विज्ञानामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्ञानेंद्रिय यावर प्रश्न येऊ शकतो। ज्ञानेंद्रियाचा गट असू शकतो। 5 ज्ञानेंद्रिय लक्षात ठेवा, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर शरीराच्या आतील अवयव, शरीराच्या बाहेर अवयव, उदाहरणार्थ काय जठर, ग्रासिका, श्वासपटल, हृदय हे शरीराच्या आतमध्ये, परंतु हात, पाय, पाठ, पोट, छाती हे बाहेर आपण पाहू शकतो। म्हणजे बाहेरील अवयव त्याला बाह्य इंद्रिये आणि अंतर इंद्रिये त्याला अंतर इंद्रिये असं म्हणतात। हे सुद्धा आपल्याला विज्ञानामध्ये लक्षात घ्यायचं आहे। त्याचबरोबर पदार्थ स्थायू आहे, द्रव आहे की वायू आहे याबद्दल सुद्धा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे, कारण त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता असते। म्हणजे पदार्थांच्या अवस्था आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, त्यावर प्रश्न तयार होऊ शकतो। तसेच विज्ञानाबरोबर आपण समाजशास्त्र या विषयाचा उल्लेख केला होता। समाजशास्त्रामध्ये 5वीचं पुस्तक परिसर भाग 1 व परिसर भाग 2 हे चांगलं वाचलं तर आपण त्या विषयावर आधारित प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देऊ शकतो, हे लक्षात घ्या। तसेच 4थी पर्यंत जो तुम्ही अभ्यास केलाय तो लक्षात ठेवायचा आहे व त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र यावर प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे। त्याचबरोबर इतर मध्ये आपण बघितलं की वाद्यांचे प्रकार, कला, संगीत असेल, खेळ असेल, खेळाचे प्रकार, वैयक्तिक खेळ किंवा सांघिक खेळ, तसेच घरात बसून खेळायचे खेळ किंवा मैदानी खेळ यांचा सुद्धा गट असू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर शेती असेल, धान्य असतील, कडधान्यांचा गट असेल, तृणधान्यांचा गट असेल, या प्रकारे धान्य असतील, भाजीपाला असेल, भाजीपालामध्ये सुद्धा पालेभाज्या यांचा गट आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर आपण आपल्या मोठ्या व्यक्तींवर बोलून, आपले बाबा असतील, आपली आई असेल, घरामध्ये आपली दीदी असते, दादा असतो, त्यांच्यावर बोलून आपण पालेभाज्यांचा एक शब्दांचा गट आपण करून घेतला पाहिजे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। एकंदरीत काय, इतर म्हटलं की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या इतर वस्तू यावर प्रश्न तयार केला जाऊ शकतो। हे झालं शब्दांविषयीचं। आता यानंतर आपण शब्दांवर आधारित सराव विविध प्रश्न प्रकारांचा मध्ये काही प्रश्नांचा सराव करणार आहोत, जेणेकरून काही शब्द तुमचे पक्के होणार आहेत। चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आपल्याला असं सांगतोय, पहिला शब्द आहे तुकाराम, दुसरा ज्ञानदेव, तिसरा चोखा मेळा। आता या शब्दांची माहिती बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहित असणार आहे, कारण महाराष्ट्राला संतांची श्रेष्ठ परंपरा लाभलेली आहे। मग हा जो गट आहे, आपण काय करतो की प्रश्नात दिलेला गट हा विशिष्ट शब्दांचा गट असतो, तो कोणता ना कोणता नियम पाळत असतो। मग त्यामध्ये कोणता हा गट आहे जर आपण विचार केला तर तुकाराम हे संतांचं नाव आहे, ज्ञानदेव हे संतांचं नाव आहे,
चोखा मेळा हे सुद्धा संतांचं नाव आहे. आता पर्याय बघूया. पर्यायामध्ये जर बघितलं शिवाजी महाराज हे राजे होते. त्यानंतर तानसेन जर विचार केला आपण तर अकबराच्या दरबारामध्ये 9 रत्न होती, त्यातलं एक रत्न म्हणजे तानसेन. तुम्हाला माहित असेल बिरबल सुद्धा एक रत्न आहे. त्याचबरोबर तानसेन हे अकबराच्या 9 रत्नातील एक रत्न आहे. संत नाही. कालिदास हे कवी आहेत. मग आपल्याला काय पाहिजे, हा संतांचा गट आहे. मग संत कोण आहेत, तर पर्याय क्रमांक 4 बघा बरं जरा. जनाबाई या संत आहेत. म्हणून गटाशी जुळणारं पद आपल्याला कोणतं मिळणार आहे, तर जनाबाई मिळणार आहे. कारण यामध्ये दिलेला जो गट आहे तो संतांचा गट आहे. मग पर्यायापैकी संत कोण आहेत, तर जनाबाई या संत आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 जनाबाई गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर जनाबाई असं मिळणार आहे. लक्षात घ्या, आपण काय करतोय, 4ही पर्यायांचं विश्लेषण करतोय, जेणेकरून तुम्हाला असा पुन्हा गट आला तर ते तुम्हाला सांगता यावं यासाठी. पुन्हा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मोठे आतडे, जठर, लहान आतडे. आता याचा जर आपण गटाचा विचार केला, हे सगळे अवयव शरीराच्या आतमध्ये असतात. उदाहरणार्थ मोठा आतडं आत, जठर आत, लहान आतडे आत. मग शरीराच्या आतला अवयव कोणता आहे, बघा ग्रासिका सुद्धा आतलाच अवयव आहे. श्वासपटल आतलंच आहे. हृदय आतला आहे. वृक्क सुद्धा आतला भाग आहे. मग सर आता सगळं जुळलं की मग आपल्याला पुढचा विचार करता आला पाहिजे. काय, तर पचन संस्था आणि श्वसन संस्था. हे लक्षात ठेवा, पचन संस्था आणि श्वसन संस्था यावर प्रश्न नक्की येऊ शकतो विज्ञान विषयाअंतर्गत. लक्षात घ्या, पचन संस्थेचे काही भाग आहेत व श्वसन संस्थेचे काही भाग आहेत. आपण बघितलं श्वसन संस्थेमध्ये श्वासनलिका, फुफ्फुस हे भाग आपण बघितला. आता हा जो भाग निगडित आहे तो पचन संस्थेशी निगडित आहे. याचा अर्थ काय, पचन म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं पचन आपल्या शरीरामध्ये होतं आणि अन्न शरीरामध्ये घेतल्यानंतर त्या पचन संस्थेशी निगडित हे शब्द आहेत, संबंधित शब्द आहेत, निगडित शब्द आहेत. बघा, मोठे आतडे, जठर आणि लहान आतडे हे सगळे अन्नाची पचन संस्था याच्याशी निगडित आहे. मग यातला कोणता शब्द हा पचन संस्थेशी निगडित आहे, तर पहिला शब्द आहे बघा ग्रासिका. तोंडामध्ये अन्न चावल्यानंतर ज्या मार्गे ते पोटामध्ये जातं ती म्हणजे ग्रासिका. म्हणजे अन्नाचा पचन संस्थेचा हा भाग आहे ग्रासिका. गट दिला होता पचन संस्थेचा, मग पर्याय सुद्धा पचन संस्थेचा निवडायचा जो आहे ग्रासिका. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर ग्रासिका असं मिळणार आहे. आपण याचा विचार करूया. श्वासपटल बघा, शिल्लक पर्यायांचा हे श्वसन संस्थेशी निगडित आहे. हृदय हे रक्त पुरवतं आणि वृक्क हे काय आहे, बघा हृदय काय करतं, शरीरभर रक्त खेळतं ठेवतं आणि वृक्क हे आपल्या शरीरात नको असणारे भाग उत्सर्जन करणारा हा भाग आहे जो शरीराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु गट पचन संस्थेचा, म्हणून पर्याय सुद्धा पचन संस्थेचा. उत्तर पर्याय क्रमांक 1 गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 ग्रासिका असं आपल्याला मिळणार आहे. पुढे जाऊया. पुरणपोळी, साखर भात, कांदे पोहे. पुरणपोळी, साखर भात, कांदे पोहे. आपण जोड शब्द शिकलेलो होतो बघा, त्याच प्रकारचे हे जोड शब्द आहेत. नुसतं जोडाक्षर आहे म्हणून तो जोड शब्द हा एक प्रकार बघितलाच, परंतु त्याबरोबर आपण हाही बघितला की 2 शब्द जोडून येतात. आई वडील, काका काकी, मामा मामी हे सुद्धा जोड शब्द आहेत. त्यातही आपण प्रकार बघितला की ते 2 जोड शब्द वेगवेगळे आहेत का, पुरण आणि पोळी वेगळा आहे का, साखर आणि भात वेगळा आहे का, याचाही आपल्याला विचार करावा लागतो. कारण पर्याय जर बघितलं, इडली सांबर, मेथी पराठा, मिसळ पाव, पोळी भाजी हे सुद्धा जोड शब्दच आहेत. मग नक्की कोणतं, तर चला विचार करूया, याचा अभ्यास करायचा. बघा, पुरणपोळी याचा अर्थ काय हो, पुरण घालून केलेली पोळी. पुरण घालून केलेली पोळी. साखर भात याचा अर्थ काय, साखर घालून केलेला भात. कांदे पोहे याचा अर्थ काय, कांदे घालून तयार केलेले पोहे. म्हणजे त्या पदार्थामध्ये तो पदार्थ घालून तयार करतात. आता विचार करूया आपल्या पर्यायांचा. बघा, इडली सांबर. आता विचार केला तर इडली गोल असते, वेगळी असते, आणि त्याच्याबरोबर खायचं सांबर ते सुद्धा वेगळं असतं. म्हणजे इडली वेगळी, सांबर वेगळं. परंतु गट काय सांगतो, एकमेकांमध्ये मिसळणं सांगतो. इडलीमध्ये सांबर मिसळत नाही तयार करताना, बरोबर, नुसती इडली तयार केली जाते. म्हणजे इडली वेगळा आहे, सांबर वेगळा आहे, त्यामुळे जुळणार नाही. मेथी पराठा बघा बरं, हा मेथी पराठा जुळतोय बघा. पराठा तयार करताना त्यामध्ये मेथी घालतात.
जसं भातात साखर घातली, पोळीत पुरण घातलं, पोह्यात कांदे घातले, तसे पराठ्यामध्ये काय घातली? मेथी. तो झाला मेथी पराठा. म्हणजे एखादा पदार्थ आतमध्ये घालून तो पदार्थ तयार करतायत, हा याचा गट आहे. आणि त्याच्याशी जुळणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मेथी पराठा. म्हणून गटाशी जुळणारं पद आणि आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मेथी पराठा असं आपल्याला मिळणार आहे. मिसळ पाव बघा बरं, मिसळ वेगळी असते, पाव वेगळा असतो. लक्षात घ्या. पुरी भाजी, पुरी वेगळी, भाजी वेगळी, वेगवेगळं नको आहे, एकमेकात घातलेलं पाहिजे आपल्याला. ते होतं मेथी पराठा. म्हणून गटाशी जुळणारं पद उत्तर मेथी पराठा असं मिळणार आहे. त्यानंतर पुढे येऊया. रस्ता, मार्ग, पथ हे सर्व समान अर्थाचे शब्द आहेत. किती सोपं आहे बघा बरं. रस्ता, मार्ग, पथ. रस्ता म्हणजे मार्ग, मार्ग म्हणजे मार्ग, पथ म्हणजे सुद्धा मार्ग, त्याला वाट असं म्हणतो. मग वाट कुणीकडे आहे? बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये वाट आहे. म्हणून या गटाशी जुळणारं पद किंवा शब्द उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 वाट मिळणार आहे. परत लक्षात घ्या. रस्ता, मार्ग, पथ हे एकमेकांना समान अर्थाचे शब्द आहेत. रस्ता म्हणजे मार्ग पण म्हणू शकतो, त्याला पथ पण म्हणू शकतो आणि त्याला वाट पण म्हणू शकतो. आपण म्हणतो त्या रस्त्याने जा, आपण असं पण म्हणू शकतो त्या वाटेने जा. म्हणजे रस्ता आणि वाट एका अर्थी वापरू शकतो. म्हणून समानार्थी शब्दांचा गट रस्ता याला आणि त्यालाच जुळणारा पर्याय म्हणजे गटाशी जुळणारं पद आणि उत्तर कोणतं आहे? तर वाट असं मिळणार आहे. डांबर हे रस्त्यावर टाकतो, खडी पण रस्त्यावर टाकतो. पद म्हणजे सुद्धा काय? पद म्हणलं तर एखादा शब्द येतो. लक्षात घ्या. म्हणजे रस्ता असा अर्थ होत नाही त्याचा. मग रस्ता कोणाचा अर्थ होतो? पर्याय क्रमांक 3 चा. म्हणून गटाशी जुळणारं पद आणि आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 वाट असं आपल्याला मिळणार आहे. पुढे येऊया. काळा, फळा, अंधार. किती सोपं आहे बघा बरं. काळा, फळा आणि अंधार. आता मला मान्य आहे की फळा हा पांढऱ्या रंगाचा पण असतो. हा पांढऱ्या रंगाचा फळा आहे, फळा हिरव्या रंगाचा असतो. परंतु पहिल्या काळामध्ये फळा काळ्या रंगाचा होता. मग तो अर्थ लक्षात घ्यायचा. काळा रंग आहे, लागलीच दिलाय. फळ्याचा रंग सुद्धा काळा असतो आणि अंधार पडल्यावर तो आपल्याला कसा दिसतो? काळाच दिसतो. बघा आपले डोळे बंद करा, काळा रंग सगळीकडे दिसेल तुम्हाला. म्हणजेच काय? काळा याला सगळे समान शब्द वापरले. मग यामध्ये पर्यायामध्ये काळं कोण आहे? बघा नदी, नदीमध्ये पाणी असतं, पाण्याला रंगच नसतो. दही, दही पांढऱ्या रंगाचं असतं. आकाश निळ्या रंगाचं असतं. म्हणजेच काय? काळं कोण आहे? म्हैस विचार करा बरं. म्हशीचा रंग कसा असतो? काळा. म्हणून शब्दामध्ये जो गट दिलेला आहे तो काळ्या रंगाशी निगडीत आहे. मग काळ्या रंगाशी निगडीत शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हैस असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढे येऊया. वादळ, भूकंप आणि पूर. आता लक्षात घ्या. वादळ हे एक प्रकारचं संकट आहे, भूकंप सुद्धा संकट आहे, पूर सुद्धा संकट आहे. पण लक्षात घ्या, संकटाचे 2 प्रकार आहेत. एक मानवानं निर्माण केलेलं आणि एक निसर्ग निर्मित, म्हणजे निसर्गात आपोआप घडतं. मग हे कसली संकट आहेत? हे निसर्ग निर्मित संकट आहे. बघा वादळ माणसाला निर्माण करावं लागत नाही, हे निसर्गात तयार होतं. म्हणजे वादळ, भूकंप निसर्गात होतो, पूर निसर्गामुळे येतो, पाऊस जास्त पडल्यामुळे. म्हणजे ही नैसर्गिक संकट आहे. मग यातलं नैसर्गिक संकट कोणतं आहे हो? बघा पाऊस काय संकट नाही. पाऊस संकट आहे का? नाही. जास्त पाऊस पडला तर ते संकट होऊ शकतं, परंतु नुसता पाऊस संकट नाही. त्यामुळे विचार करून उत्तर ठरवायचं. संकट ही संकटच आहेत, परंतु हा शब्द 100% जुळणार नाही. कारण संकटामध्ये 2 प्रकार आले, नैसर्गिक, मानवनिर्मित. हा पण नको. अपघात. बघा माणूस गाडी चालवतोय आणि त्याने ऍक्सिडेंट केला, म्हणजे मानवामुळे झाला, माणसानं चूक केली म्हणून झाला. मग हा मानव निर्मित झाला. आपल्याला तो नको आहे, आपल्याला निसर्गात घडलेला पाहिजे. मग नैसर्गिक दृष्ट्या जर पाऊसच पडला नाही, निसर्गामध्ये जर पाऊस पडला नसेल तर ते नैसर्गिक संकट होतं. त्यालाच म्हणतो आपण दुष्काळ. पाणी मिळत नाही ना, त्याला आपण काय म्हणतो? दुष्काळ. म्हणून हा शब्दाचा गट होता निसर्ग निर्मित संकटांचा आणि पर्यायामध्ये पण तोच पर्याय पाहिजे होता. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 दुष्काळ असं आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय पाहिलं? तर आता आपण शब्दांशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत, ज्या काही शब्द पाहिलेले आहेत, आता यानंतर लगेचच आपण काय पाहणार आहोत? तर यावरच आधारित अजून काही शब्दांचा सराव करूया व त्यानंतर काही आकृतीच्या बाबतीत सराव करूया. बघा लक्षात घ्या, शब्दांच्या बाबतीत निरनिराळ्या क्लुप्त्या वापरतात, निरनिराळे शब्द तयार करतात. त्या गटाचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. इथं संतांचा गट, इथं आतले अवयव पण पचन संस्थेशी निगडीत. इथं बघा हा फसवणारा होता. एकमेकात पदार्थ घातलेत म्हणजे हा अंदाज ओळखता आला पाहिजे. त्यानंतर इथं समानार्थी शब्दांचा गट, इथं काळ्या रंगाशी निगडीत शब्द होते आणि इथं नैसर्गिक संकट होतं. या प्रश्न पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करायचा, पर्याय फसवतात आणि मगच आपलं उत्तर ठरवायचं आहे. यानंतर लगेचच आपण अजून काही शब्दांचा सराव
हा करणार आहोत.